बंजारा समाजाचा चक्काजाम आंदोलन। वाशिम जिल्ह्यात आज बंजारा समाजाने एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी समृद्धी महामार्गावर चक्काजाम आंदोलन केलं। आरक्षण न मिळाल्यास पुढील काळात सरकारला याची राजकीय किंमत चुकवावी लागेल असा इशाराही समाज नेत्यांनी दिला आहे। राज्यातील बंजारा समाज गेल्या 2 महिन्यापासून एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करत आहेत। आज वाशिम जिल्ह्यातील अकोला ते हैदराबाद मार्गावर हजारो महिला आणि पुरुष रस्त्यावर उतरले। समाज बांधवांनी रस्त्यावर बसून चक्काजाम केला। त्यानंतर दुपारी 2 वाजता आंदोलनकर्त्यांनी समृद्धी महामार्गावर पोहोचून जवळपास 20 ते 25 मिनिटे महामार्ग बंद ठेवला। यामुळे संभाजीनगर ते नागपूर आणि नागपूर ते मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहतुकीत मोठा अडथळा निर्माण झाला। या आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून वाशिम जिल्हा पोलीस प्रशासनाने कडक बंदोबस्त ठेवला होता। जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे यांनी सांगितले की 800 पोलीस कर्मचारी, 1 अतिरिक्त एसपी, 5 डीवायएसपी, 13 निरीक्षक आणि 80 अधिकारी या ठिकाणी तैनात होते। चक्का जाममुळे महामार्गावरील प्रवाशांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला। अनेक वाहनं तासभर महामार्गावर अडकून पडली होती। बंजारा समाजाचं हे आंदोलन आता अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे। सरकारने तातडीने निर्णय घेतला नाही तर समाज आगामी निवडणुकांमध्ये आपली नाराजी दाखवेल असं नेत्यांचं म्हणणं आहे। आजच्या या रास्ता रोको आंदोलनाचा मुख्य उद्देश आहे की मागील 2 महिन्यापासून संपूर्ण महाराष्ट्र पेटलेला आहे। गोर बंजारा बांधव रस्त्यावर उतरलेला आहे एसटी आरक्षणाची मुख्य मागणी घेऊन, आणि एसटी आरक्षणाची चळवळ आता ही लोक चळवळ झालेली आहे। म्हणजे याला कोणी रोखू शकत नाही। या चळवळीचं नेतृत्व कोणी एक व्यक्ती करत नाही, कुठली एक संघटना याचं नेतृत्व करत नाही। येणाऱ्या काळामध्ये जर सरकारने गांभीर्याने दखल घेऊन सेंट्रल गव्हर्नमेंटकडे शिफारस पाठवली नाही येणाऱ्या अधिवेशनामध्ये, हिवाळी अधिवेशनामध्ये, तर याचे गंभीर परिणाम येणाऱ्या जिल्हा परिषदेला त्यांना भोगावे लागतील। या ठिकाणी असा प्रकारे इशारा सरकारला या ठिकाणी देतो आहे। आरक्षण हे आम्हाला मिळालं पाहिजे। आमचा समाज ऑलरेडी आदिवासी आहे। आमचा समाज महाराष्ट्रामध्ये, फक्त महाराष्ट्रामध्ये आम्हाला टाकलेला आहे। कर्नाटक, तेलंगणा आणि याच्यामध्ये कर्नाटकमध्ये आमची खानपान, आमची वेशभूषा, आमचं सगळं काही, आमचे देवी देवता, आमचे पूर्वज सगळं सारखं आहे। मग आमच्यामध्ये फरक का? आम्ही शासनाला जवळजवळ 53 ते 54 आंदोलन आम्ही महाराष्ट्रामध्ये केलेले आहे, तरी शासनाने हे सगळं कार्यक्रम आम्ही समजा शांततेत केलेले, शांततेत सिस्टमनी केलेले आहे, पण तरी शासनाने काहीच दखल घेतली नाही। समजा या आंदोलन नाही घेतलं काय करणार? तर आम्ही पुढची लढाई आमची जारी राहणार, कारण की ही जी संख्या आहे ही तुम्हाला कमी दिसत आहे। फक्त ज्याला चालता येणार नाही, बुजुर्ग, तोच व्यक्ती घरी राहील आणि डिलिव्हरीची बाई घरी राहील। बाकी सर्व समाज दिल्ली, मुंबई जाम करणार। आम्ही इथं थांबणार नाही। आमचं आरक्षण ऑलरेडी आम्ही आदिवासीमध्ये निजाम काळामध्ये नोंद झालेली आहे। आम्ही जबरदस्ती कोणाचा हिस्सा मागत नाही। आमचा हिस्सा आम्हाला मिळालाच पाहिजे। ही लढाई आम्ही, एखाद्याचा जीव जरी गेले तरी चालते, 2-3 तर गेलेले आहे, पण याच्या पुढे महिलांचे गेलेले तरी चालते, पण आम्ही आता थांबणार नाही। सरकारला ही विनंती आहे की शांततेनं आमचा निर्णय घ्यायलाच पाहिजे, नाहीतर याच्या पुढे जे बाकीचा समाज आहे सगळा तो रोडवर, मुंबई, दिल्ली, चाहे मग ते काही, त्याची दखल शासनाने घेतली पाहिजे।